हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण इथे व्यवस्थित असं 4 टक्सचं ब्लाऊज हे शिवून घेतलं आहे आणि आपले 4 टक्सचे पफ पण एकदम व्यवस्थित असा क्रिएट झाला आहे. तर आपण पुढच्या गळ्याला गोट न करता पट्टी कशी जॉईंट करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि शोल्डर आपले उतरू नये म्हणून शोल्डर कसे जोडायचे हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी इथे अस्तरची पट्टी व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे. त्यानंतर मी ती पट्टी फोल्ड करून त्यावरती टीप मारून घेतली आहे आणि ती पट्टी मी गळ्याच्या बाजूने व्यवस्थित अशी 5 इंचावरती टीप मारून घेणार आहे. आणि इथे आपली हुक पट्टी आहे त्या बाजूने व्यवस्थित अशी ती पट्टी फोल्ड करून त्यावरती आपण टीप मारून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पुढच्या गळ्याला ही पट्टी व्यवस्थित अशी जॉईंट झाली आहे. तर आपण त्यानंतर तिरके कट देऊन घेणार आहे. तर हे असे तिरके कट देऊन घेतले की आपल्या गळ्याला एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येत असते. तर त्यावरती आपण तिरके कट देऊन घेतले आहे आणि नंतर आपण त्यावरती एक दाब टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्यावरती एक दाब टीप मारून घेतली आहे आणि ती दाब टीप मारलेली जी पट्टी आहे ती आपण व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्यावरती परत एक टीप मारून घेणार आहे आणि तर अशा पद्धतीने आपण ती पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली आहे आणि त्यावरती परत एक 5 इंचावरती आपण टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पट्टी फोल्ड केली की आपला हा गळा पण एकदम छान तयार होत असतो. तर आपल्याला इथे गोट करायची पण गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने आपला हा पुढचा गळा हा व्यवस्थित असा तयार झाला आहे आणि आपला पफ पण एकदम छान असा क्रिएट झाला आहे. तर मी या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कटोरी कशी वाढवायची, पफ किती इंचावरती घ्यायचा, तर तो पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तर तो पण तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी इथे दुसऱ्या पण गळ्याला व्यवस्थित अशी पट्टी ही जॉईंट करून घेतली आहे आणि ती पण मी त्यावरती दाब टीप मारून ती पण पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपला दुसऱ्या पण गळ्याला पट्टी ही जोडून झाली आहे. तर आपण ही पट्टी जोडताना आपण जशी गोट करताना पट्टी घेत असतो त्याच पद्धतीने आपण ही पट्टी पण तिरकी कट करून घेत असतो. त्यामुळे आपल्या गळ्याला ही व्यवस्थित अशी फिनिशिंग येत असते. तर आपला पुढचा गळ्याला व्यवस्थित असा गोल तयार झाला आहे. तर त्यानंतर आपण मागचा पार्ट पण व्यवस्थित असा तयार करून घेतला आहे आणि त्याला पण आपण उलटसुलट तयार करून घेतला आहे. तिथे पण आपण गोट केलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट हा एकमेकावरती ठेवून घेणार आहोत आणि मग शोल्डर जोडून घेणार आहोत. तर शोल्डर उतरू नये म्हणून आपण कशी टीप मारायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट हा एकमेकावरती ठेवून घेतला आहे आणि सुरुवातीला मी ही सारखी टीप मारून घेतली आहे. त्यानंतर शोल्डर उतरू नये म्हणून मी त्यावरती तिरकी टीप मारून घेणार आहे. म्हणजेच तिरकी टीप म्हणजे आपण गळ्याच्या सुरुवातीला 1.5 इंचावरती टीप मारून घेणार आहोत आणि जिथे आपली बाही जोडायची आहे तिथे आपण अर्ध्या इंचावरती टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असे शोल्डर जोडून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूचा व्यवस्थित असा शोल्डर जोडून घेणार आहोत. तर आपण दोन्ही पण मागचा पुढचा पार्ट एकमेकावरती ठेवून 5 इंचावरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला 5 इंचावरती टीप मारून घेणार आहोत आणि आपल्याला तिरकी टीप मारायची आहे. तर ती आपण तिरकी टीप ही 1.5 इंचावरती आणि फिटिंगच्या बाही जोडायच्या त्या बाजूने आपण अर्ध्या इंचावरती टीप मारून घेणार आहे. ही टीप आपण त्यावरती डबल मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले शोल्डर पण उसवणार नाही आणि घातल्यावर पण ब्लाऊज एकदम पॅक बसेल. तसेच या पद्धतीने आपल्या दोन्ही बाजूचे पण शोल्डर एकदम सारख्या पद्धतीने जॉईन झाले आहे. तर ही शोल्डर जोडण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि पुढच्या गळ्याला गोट न करता आपण ही पट्टी अशी पण जॉईंट करू शकतो. याने सुद्धा आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये तयार होत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.